नाशिक मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलावरती भीषण अपघात झालाय। नाशिकवरून मुंबईकडे जाणारी वाहतूक त्यामुळे आता ठप्प झालेली आहे। नाशिकच्या द्वारका परिसरातील उड्डाणपुलावरती हा अपघात झाल्याची माहिती आहे। 4 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा आपल्याला दिसून येत आहेत। शुभम बोडके आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। शुभम। अमोल, खरं तर हा भीषण अपघात आहे। जवळपास अर्धा तास उलटून गेला असला तरी देखील मोठ्या प्रमाणात नाशिकच्या द्वारका परिसरातील असलेल्या उड्डाण पुलावर हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असलेल्या संपूर्ण परिसरामध्ये ही वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकवरून मुंबईकडे जाणारी ही वाहतूक ठप्प आहे। त्या ठिकाणी भीषण अपघात घडले। या अपघातामध्ये 3 ते 4 जण हे गंभीर जखमी आहे। हा अपघात जो आहे तो माल वाहतूक गाडीमध्ये जे त्या ठिकाणी असलेले मजूर चालले होते आणि त्या ठिकाणी हा भीषण अपघात घडल्याची सध्या तरी प्राथमिक माहिती मिळते। आणि संपूर्ण परिसरामध्ये जर तर एकंदरीत मोठ्या प्रमाणात 4 ते 5 किलोमीटरच्या ज्या रांगा आहेत त्या गाड्यांच्या लागल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास अर्धा ते पाऊण तासापासून हा संपूर्ण नाशिककडून मुंबईकडे जाणारी ही वाहतूक ठप्प असल्याचं पाहायला मिळत आहे। अमोल। शुभम, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।